IBS हा एक आतड्यांचा फंक्शनल डिसऑर्डर आहे, म्हणजे आतड्याची पूर्ण रचनाही नॉर्मल असते, परंतु त्याची काम करण्याची पद्धत मात्र बिघडलेली असते. तर यालाच आपण IBS असं म्हणतो. IBS ची महत्वाची लक्षणे असतात की पोट खूप फुगल्यासारखं वाटणं, गॅसेस होणं, कधी जुलाब होणं तर कधी कॉन्स्टिपेशन होणं. तर हे सगळं IBS ची महत्वाची लक्षणं असतात. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे की IBS हा काही कॅन्सर नाही किंवा IBS हा संसर्गजन्य सुद्धा नाही. आता आपण समजून घेऊया तर IBS ची महत्वाची कारणे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की स्ट्रेस, टेन्शन किंवा गट ब्रेन कनेक्शन जे असतात ते बिघडणे. मेंदू आणि आपले आतडे सतत एकमेकावर काही परिणाम करत असतात, त्यामुळेच गटला बऱ्याच वेळा सेकंड ब्रेन असंही म्हटलं जातं आणि बरेचदा IBS ला माइंड गट डिसऑर्डर असंही म्हटलं जातं. स्ट्रेस, टेन्शन नंतर दुसरं महत्वाचं लक्षण आहे की आपले चुकीची जीवनशैली, चुकीची आहारशैली. बऱ्याचशा लोकांना वेळ खूप कमी असतो किंवा खूप घाईघाईत खाल्लं जातं, त्यामुळे सुद्धा हा परिणाम खूप जास्त होतो. त्यासोबतच जंक फूड जास्त प्रमाणात खाल्लं जातं, त्यामुळे IBSचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ गट, म्हणजे आतड्यांची संवेदनशीलता खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते. थोडं जरी काही खाल्लं तरी गॅसेस तयार होतात आणि थोडं बाहेर वेगळं काही खाल्लं तरी IBS ची लक्षणं दिसतात, कॉन्स्टिपेशन होतं किंवा जुलाब होतात. यासोबतच पुढील महत्वाचं कारण आहे की आपली लाईफस्टाईल जी आहे सध्याची, की ज्यामध्ये व्यायाम हा कमी केला जातो, अपुरी झोप घेतली जाते, वेळेवर झोपलं जात नाही, तर हे सुद्धा महत्वाची कारण आहे. त्यासोबतच स्त्रियांमध्ये काही हार्मोनल कारणं असतात, PCOD, थायरॉइड. त्यासोबतच बऱ्याच वेळा पाळीच्या अलीकडे वगैरे तेव्हा सुद्धा IBSचा त्रास हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात जाणवला जातो.